आयब्रोज तर आपण सगळ्याच मुली प्रत्येक महिन्याला करतो, पण पार्लरमध्ये जाऊन एवढा वेळ घालवणं, त्यात थ्रेडिंग म्हणजे खूप पेनफुल प्रोसेस आहे. तर आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमीत कमी पेनमध्ये कसे आयब्रोज करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. हाय, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयब्रोज कसे करायचे, ते सुद्धा थ्रेडचा वापर न करता. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं लागणारं साहित्य म्हणजे वॅक्स हीटर, मॅचस्टिक, माचिसची काडी किंवा मग कुठलीही पातळ अशी काडी आणि बीन वॅक्स. तर सगळ्यात पहिलं आयब्रोला आपण एकदा या पुलीच्या मदतीने, तुमच्याकडे जर आयब्रो पेन्सिल असेल त्याच्या मागे ब्रश असतो, त्याच्या मदतीने आपण याला असं अपवर्ड डिरेक्शनमध्ये कोंब करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचे केस असतील, जे मोठे वाढलेले केस असतील, त्याला सीझरच्या मदतीने कट करायचे, म्हणजे वॅक्स करताना ते मध्ये तुटले जाणार नाही. सगळ्यात पहिलं हे बीन वॅक्स जे आहे ते आपल्याला वॅक्स हीटरमध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही वॅक्स हीटर जर बीन वॅक्ससाठी यूज करताय तर तुम्हाला ते सेपरेटच ठेवावं लागेल. त्यात तुम्हाला परत रेग्युलर वॅक्स करता येणार नाही, कारण हे बीन वॅक्स खूप चिकट आणि मेसी असतं. सो हे याच्यासाठी एक सेपरेट वॅक्स हीटर लागतो. तुम्हाला जर हे क्लीन करायचं असेल तर जेव्हा वॅक्स हीटर गरम असतो त्याचवेळी तुम्ही ओल्या स्पंजने हे पुसून काढू शकता. तर एक्स्ट्राचे हेअर्स जे आपले आहेत ते सीझरने कट करून घेतल्यानंतर मग आपल्याला खालच्या साईडने, आयब्रोजच्या खालच्या साईडने आपल्याला एक लाईन काढायची आहे पूर्ण आयब्रोजची, तेव्हा छान शेप येतो. आयब्रोजचा जो नॅचरल शेप आहे तोच फॉलो करायचा आहे. सो हे वॅक्स मेल्ट झाल्यानंतर एका पातळ काडीच्या मदतीने आपल्याला इथे ह्या पद्धतीने, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपल्याला हे लावायचं आहे. फार गरम असताना लावू नका. लावल्यानंतर अगदी 2 ते 3 सेकंडमध्येच हे गार पडतं आणि हे गार पडलं की आपल्याला हे अपोजिट साईडने ओढून काढायचं आहे. सो ज्यावेळी आपण हे वॅक्स लावणार त्यावेळी आपण आपली जी हेअरलाईन आहे ती फॉलो करायची आणि काढणार तेव्हा आपल्याला अपोजिट हेअर ग्रोथच्या अपोजिट साईडने काढायचं आहे. या व्हिडिओमधनं तुम्हाला थोडी जरी हेल्प मिळाली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच आणखी नवनवीन विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि हे जे बीन वॅक्स आहे त्याने कमीत कमी पेन होतं तुम्हाला, अगदीच थ्रेडिंगच्या 1% तुम्हाला पेन होतं. एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की हेअर ग्रोथच्या साईडने आपल्याला वॅक्स लावायचा आहे आणि हेअर ग्रोथच्या अपोजिट साईडने आपल्याला ते ओढून काढायचं आहे. हे पहा, जे एक्स्ट्राचे हेअर्स होते ते आपले रिमूव्ह झाले आहेत. आता हीच प्रोसिजर आपल्याला आयब्रोजच्या वरच्या साईडने सुद्धा फॉलो करायची आहे. या वॅक्सने आपले फेशियल हेअरसुद्धा खूप इझिली रिमूव्ह होतात. याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. You put down the phone, you've nowhere to go, get back on the road, yeah it's so dotted line, the red stop sign, no room to go slower. You do it today, you do it again in a week. You're a fake, you're a freak, you're a parasite sucking. तर हे पहा, माझी ही एक साईडची आयब्रो करून झालेले आहेत. आता दोन्ही आयब्रोच्या मध्ये इथे सुद्धा आपल्याला हेअर्स असतात. सो ते सुद्धा याच पद्धतीने आपण रिमूव्ह करायचे.
सगळ्या हाऊसवाईफ्सना जास्त वेळ मिळत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला, वेळ द्यायला. पण प्रत्येकीने छान असं मेंटेन ग्रूम राहिलं पाहिजे. तर बाहेर पार्लरमध्ये जास्त वेळ न घालवता आपण घरच्या घरीच स्वतःला मेंटेन ग्रूम ठेवू शकतो या अशा पद्धतीने. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सेम आपण त्या साईडला जी प्रोसेस फॉलो केली तीच सेम इकडे पण फॉलो करायची आहे. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर पूर्ण स्वतःचा वेळ घेऊन हळूहळू तुम्ही हे करू शकता. कारण एखाद्या जरी केसला तुम्हाला जास्त जर का वॅक्स चिकटलं तर मात्र तुमचे एक्स्ट्राचे हेअर रिमूव्ह होऊ शकतात. सो यासाठी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. फार काही अवघड नाही आहे, पण थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता ही सुद्धा माझी आयब्रोज करून झालेली आहे. किती छान शेप आलेला आहे. अगदीच घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आपण अशी फेशियल हेअर रिमूव्ह करू शकतो. स्वतःला वेळ देणं आपण सगळ्यांसाठीच करत असतो, पण स्वतःला वेळ देणं सुद्धा फार गरजेचं असतं. तर नक्की स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढत जा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.